वार्ता न्यूज, आवाज जनसामान्यांचा। वाळू माफियांची दादागिरी पुन्हा चर्चेत। पाथरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सविस्तर बातमी अशी की उपविभागीय अधिकारी लाहोटी यांनी तहसीलच्या गाडीचे चालक व त्यांच्या स्वतःच्या गाडीची चालक यांना लवकर गाडी घेऊन येण्याचे कळवले आणि त्यांना सांगितले की एक लाल रंगाचा टिप्पर वाळू वाहतूक करत असून सदरील टिप्पर ताब्यात घेऊन पाथरी तहसीलला लावण्यात यावा असे सांगितले असता शहरातील पाथरी मानवत रोडवरील गणेशनगर भागात सदरील टिप्परच्या मालकाने तहसीलच्या चालकांची गाडी अडवत एका कोतवालासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला व वाळूचे टिप्पर पळवले। तितक्यातच उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीचे चालक यांनी सदरील टिप्परचा पाठलाग जवळजवळ 2-3 किलोमीटर पाथरी सेलू रोडवरील कारखाना परिसरात उपविभागीय अधिकारी यांचे चालक गजानन काळे यांनी टिप्परला अडवले। त्या ठिकाणी सदरील वाहनाचा मालक येऊन उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीचे चालक यांना धक्काबुक्की करत त्या ठिकाणाहूनही गाडी पळवल्याचा थरारक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे। परंतु पुढे पोलीस व महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। झुंजार वार्ता न्यूज पाथरी परभणीसाठी प्रतिनिधी लक्ष्मण उजगरे। साहेबाला कॉल केला का? साइडला जाऊ दे। थोडी मागे 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 हा शूटिंग कर थोडी मागे 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 थोडी आपल्याला उडीन ते आपल्याला उडीन आपल्याला उडून बरं ते आपल्याला उडून ना साईडला राहू दे पाठ लागतो।